आणि नमस्कार. माझा आवाज येत नसेल ना तुमच्यापर्यंत? बरं थांबा, माईक ॲडजस्ट करते, पण नाही जमणार ह्या व्हिडिओला. हे मोबाईल नाही माईक ॲडजस्ट होत. जाता थोडंसं सांभाळून घ्यावाला, कारण माझ्यात व्हिडिओ बनवायची थोडीसुद्धा कॅपॅसिटी नाही आहे. अजून हे बघा, माझं ब्लँकेट तसंच आहे. जस्ट झोपेतून उठले, 1 वाजलेत. काहीच करायची माझी इच्छा नाही आहे, पण लॉंग व्हिडिओ तर बनवलाच पाहिजे ना. तर मी आज ह्या लॉंग व्हिडिओमध्ये ना माझे स्किन केअर, हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत. त्यामुळे नक्की बघा आणि प्लीज माझ्या आवाजाला इग्नोर करा, कारण तुम्हाला समजतच असेल माझ्या फेसकडे बघून आजारी आहे जराशी मी. दवाखान्यात जाऊन आले पण अजून काहीच फरक नाही पडत आहे. ते जास्ती बडबड नको करायला, मी सांगतो तुम्हाला. आधी फ्रेश होते. आता बनवू आपण व्हिडिओ. हे कपडे काढू का? तेव्हा काढते. आता झाले. तर आता आपण पहिले मी तेव्हा दिसत नाही ना, पहिले मी केसाला काय लावते ते सांगते. म्हणजे तेलच तुम्हाला बनवून दाखवते. म्हणजे मी डोक्याला कोणतं तेल लावते ते तुम्हाला बनवून दाखवते. थांबा, मी घेऊन येते सगळं साहित्य. आता बाहेर तर एवढं होऊ नये, मला बाहेर जावं लागेल आणायला सगळं साहित्य. तरी घेऊन येते मी तुमच्यासाठी, तेवढं करू शकते. तर हे बघा, मी हे प्युअर कोकोनट तेल आहे, जे की आई आदमापूरला गेल्यावरती घेऊन आले. बाळूमामाच्यात नाही का ते भेटतं प्युअर तेल, ते प्युअर तेल आहे. आणि एवढे सगळे कढीपत्ता घेऊन आले. आणि मला इथं तर काय ॲलोवेरा नाही आहे, जास्वंदाची फुलं नाहीत, पानं नाहीत. ते जर तुमच्याकडे असतील ना तर ते नक्की टाका त्यामध्ये. माझ्याकडे नाही आहे आता, त्यामुळे मी ते काय म्हणतात त्याला, ते नाही टाकत. मराठी भाषेत, इंग्लिश कुठं आठवणार मी नाही मला. एवढे सगळे कढीपत्ता, हे तेल आणि कांदा घ्यायचा. अजून काय राहिलं तर हां, हे बघा, हे उद, हे काय बोलतात त्याला, कापूर. हां, कापूर 1 वाज झाला. मी जास्त तेल नाही बनवत आहे, कारण जास्त बनवलं ना तर माझ्याकडं बॉटल नाही आहे ते स्टोअर करून ठेवायला. त्यामुळे असंच मी इकडं तिकडे ठेवलं की आई ओरडत असते मला, तू एवढं सगळं बनवून ठेवते, खराब होऊन जातं, म्हणजे नाही का त्यामध्ये घाण वगैरे पडते ना. त्यामुळे मी थोडंच बनवणार आहे. तुमच्याकडं पण बॉटल असेल तर जास्त बनवून ठेवा, नाही तर माझ्यासारखा आईचा ओरडा खाचाल तुम्ही पण. जाऊ द्या, मी ह्या कट करून घेते. आपण कट करू आता कांदा. चक्कू केली काय मला सापडत एक नाही घरात आमच्या. कुठं काय ठेवतं त्याचा तपासच नाही लागत आहे. मीच घेतलेला असणार आहे नंबर. हां, सापडलं आहे बघा इथे. आणि गेल्या वेळेस मी व्हिडिओ बनवला होता ना पाणीचा, तेव्हा कसं दूर झाला होता. तुम्ही पाहिला का तो व्हिडिओ? त्यासारखं आता नाही करायचं बाबा. म्हणजे त्यासारखं आता होऊन नाही करायचं नाही. म्हणजे मी मुद्दाम नव्हतं केलं, झालं होतं. आणि तुम्ही पण जरा हळू करा, नाहीतर काहीतरी होऊन बसायचं माझ्यामुळे तुम्हाला. बरं का, काळजी घ्या. चलो कट करते. आणि कांदा एवढा रडवतो ना, कांदा एवढं कोणीच रडवत नाही मला. मुद्दामच छोटे छोटेच पीस करायचे, म्हणजे जास्ती बी नाही छोटे, पण भाजीला पण नाही करायचं. जस्ट असे कट करायचे. तुम्हाला जसं पाहिजे तसं कट करा. असे छोटे 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 कट केले ना. काका कट केला, काका कट केलं, डोळ्याला पाणी यायला लागले. जवळ नको धरायला, शांत बस, जास्ती बडबड नको करू. तर कशात करू? चला, गेल्या वेळेसारखं तर करू आपण कट. पाणी येते रा. भगोलं घ्यायचं, जे की ह्याला काय म्हणतात, स्टीलच म्हणतात ना. स्टील तुमच्याकडे असेल तर ते घेऊ नका, कारण ह्याच्यात लगेच करपतं पण आणि तेल पण पटकन गरम होतं. तेव्हा असं काही घेऊ नका, त्याच्यामुळं करपतं आणि धूर निघतं. पण माझ्याकडे आमच्या घरात असलेच सगळे भांडे आहेत, तेव्हा ह्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे दुसरा.
झालंच. झालं तेच हो जे व्हायचं. आपण खालीच ठेवायला, खाली ठेवूनच टाकू. हे असं लय गरम होतंय. झालं एवढंच, जास्त नको टाकायला. आणि कढीपत्ता अवकाश टाका, धुवून त्याला थोडंसं सुकू द्यात. नाहीतर पाणी असलं मग तर झालं, काम संपलं आपलं. हळूहळू टाका. बघा कसा फेस आलाय. जस्ट वेट दाखवते. हे बघा कसं फेस आलाय ना. पण खाली ठेवूनच माझ्यासारखं करा तुम्ही पण, नाहीतर जा होत बसायचा. गॅसला जाऊ द्या, चालूच राहू द्या. पण तुम्ही काय गॅसवरती ठेवू नका. तुम्ही नाही हा, म्हणजे हे भगवलं पातेलं. आता हे सगळं टाकून दिल्यावरती मग ठेवायचं. असं काय ठेवायचं नाही. गॉट इट. परत त्यामध्ये आपण चिरलेला कांदा करून टाकून द्यायचा. गुड गर्ल. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? एकदा मी काय झालं होतं, मी असाच आहे मला रस्ते का करंजीचं सारण नाही बोलत, करंजीसाठी कणिक मळायला लावली होती. आणि त्यासाठी तेल गरम करून होतं ना पिठामध्ये. आणि तसं आधी सांगते तुम्हाला स्टोरी. झालं मला ते गरम करायला लावलं होतं, म्हणजे पीठ मळून ठेवायला लावलं होतं. मग मी काय केलं, त्यामध्ये गरम तेल करायला ठेवलं. फुलपत्र असतंय ना, फुलपत्रामध्ये गॅसवरती ठेवलं असं पकडलं सांडशीने. आणि ते काय झालं, जर जास्तच तेल गरम झालं आणि त्याच्यातून जाळच निघायला लागलं बाई. आणि घरात मी एकटीच होते. एवढी डेंजर भीती वाटत होती ना. आणि गॅसचा सिलेंडर एवढा लई जवळ होतो. म्हटलं आता मला वाटलं गेली मी, येत नाही महागाडी. आपला यूट्यूब बाबा लावला. यूट्यूबवरती तेवढं तरी बरं सुचलं मला. मी तर लई मोठा जाळ झाला असता. आता मी तुम्हाला बघायला भेटले नसते. काय केलं मी, यूट्यूबवरती बघितलं की तेलाला जाळ लागल्यावरती काय करतात. पहिलं बघितलं मी, म्हणजे ते बघायच्या आधी मी काय केलं, त्यामध्ये पाणी टाकलं. पाणी टाकल्यावरती आपण जाळ विजतो ना, तसं मी पाणी टाकलं त्यामध्ये. पाण्यानंतर बाई असं जास्त ब्लास्टच झालं. डेंजर घाबरली होती. त्याच्यानंतर मग यूट्यूब बाबा लावला, त्याच्यावरती बघितलं. मग ते म्हटलं मीठ टाकायचं. तेल असतंय ना आपलं, तर तेलामध्ये मीठ भरपूर टाकायचं. आपलं खायचं मीठ भरपूर टाकायचं त्यामध्ये. मग हळूहळू टाकलं ना, मग ते जाळ कमी होत आला. तेव्हा कुठे जीवाची वाला बाई. तेव्हा तुम्ही काय असलं कांड करू नका. मी लई कांड करून बसली. जाऊ दे. हे बघा, थोडंसं आपलं तेल गरम झालं ना, त्यामध्ये 2, 4, 5 किती घेतले, 5 घेतले. ॲज यू विश, जशी तुमची इच्छा तुम्ही तेवढं टाकू शकता. जास्ती नका टाकू, नाही तर वास येतो तेलाचा. रिस्क हिला ते झालं आहे. हे बघा जरा भाजायला लागले आता कांदा आणि कढीपत्ता. हा भाजला ना, काढून घ्यायचं साईडला आणि तेल गाळून घ्यायचं. झालं आपलं तेल तयार. इधरच कॅमेरा ठीक आहे. माझा आवाज एवढा काही चांगला नाही आहे, घाणी गाईसारखा, बट ठीक आहे. आणि असं मला समजलं आहे की तुम्हाला माझा आवाज लईच आवडतो, जे मी बोलते व्हिडिओमध्ये. तुलाच आवडतं का तुम्हाला? खरं सांगा. खरं मला आता भेटतात माझे सबस्क्रायबर, खूप आनंद होता बरं का. ते भेटतात, ते बोलतात दीदी तुझा आवाज जरा जास्तच चांगला आहे, लय भारी येतो व्हिडिओमध्ये. मला भारी वाटतं तुम्ही तसं बोलल्यावरती. असं एक मोटिवेशन भेटतं मला, चांगला आवाज. आणि माझ्या घरचे भाऊ तर म्हणतो तुझा आवाज लई बेसुरी येतो, बेसुरी. माझा आवाज चांगला नाही आहे ना आवाज माझा चांगला? खरं सांगायचं आहे. बी पॉझिटिव्ह. पण आता जरा माझा आवाज बसला आहे आजारी असल्यामुळं, तरी तुम्हाला येत असेल आवाज येणार ऑब्वियसली. जाने तो जास्ती बकबक नहीं करने का, वरना आप लोग सब बोर हो जाओगे मेरी बकबक सुन के. हे बघा झालेलं आहे. सांडू नको, काढून घेऊयात आपण. वास येतो, वास येतो काय. पण मला सर्दी झाली त्यामुळे मला वासच येत नाही. केला आता हे काढून घ्यायचं. बॉटल नाही आहे स्टोअर करायला, तेव्हा मी डिशमध्येच काढून घेणार आहे.
वेट. आणि प्लास्टिकची घेऊ नका बरं का. प्लास्टिकची म्हणजे ये वाली दिसते ना तुम्हाला, या प्लास्टिकची घेऊ नका, नाहीतर जळून बसायच्या गरम तेलावर आणि आईचा ओरडा तुम्ही खायचा. त्यामुळे मी आधी सांगते तुम्हाला ओरडा भेटू नये म्हणून अशी स्टीलची यूज करायची. गाणी आवाज येतो कशाचा तरी. कशाचा आवाज? या पानांचाच आवाज येतो. मी घाबरतीये ना, कारण मी घरात एकटीच आहे. भूत वगैरे आले की डायरेक्ट खाल्लाच. असं दाबून घ्यायचं. यातलं सगळं रस, सगळं तेल काढायचं. निघतच नाहीये राव. जाऊ आई आल्यावरती बघाल तीच ती. आपल्या काय बसचं नाही. चला, आपल्याला महत्त्वाचं होतं हे तेल, जे की झालेलं आहे बनवून आणि गरम आहे. आता असंच नको लावायला तेल, म्हणजे तेल गरम करूनच लावायचं, कारण मस्त डोक्याला मालिश केली ना त्याची हाय हाय झोपच लागते. एवढं भारी वाटतं ते. पण जास्ती कडक बी नाही यूज करायचं. तेल तुम्हाला चटका बसेल ना त्याचा. थोडंसं थंड होतात मग आपण लावून घेऊ. ओरडत मला तसं ओरडत नाही आहे बरं का. आजारी असल्यावर काही जरी केलं तरी ओरडत नाही माझी मम्मी. काही म्हणजे काही पण नाही करत मी, नाही तर ओरडाय असं भेटल मार. काही पण नाही करायचं, समजे. चला, आपलं तेल जरा जास्तच गार झालंय, कारण मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. त्याच्यासोबतच गप्पा मारत बसले. ते जरा ब्लडच म्हणते रक्त. ओ रोखतो काय चालले ते जरा रक्तच. ब्लडचा विषय चालला होता, तेच जरा सारखं येत आहे. पण जाऊ द्या, आपलं तेल थोडंसं गरम आहे नॉर्मल. चला लावायला येऊ आपण. पण मला काही खाली बसू वाटत नाही, त्यावर चेअर घे. आव निघत नाहीये. निघाली, जरा जोर लावावं लागतंय. आणि हे बेडवरची कपडे जरा इग्नोर करा. बाथरूमवरून काढून आम्ही इथं टाकतात. इग्नोर करा प्लीज माझ्यासाठी. असं खुर्ची घ्यायची, निवांत बसायला समोर टेबल आणि तेल लावायला घ्यायचं. तुम्हाला एक सांगू कवी, माझे केस दाखवते तुम्हाला. तुम्ही बघितलेच असते तरी पण डबल दाखवते. माझे केस मोठे. तुम्ही म्हणता ना आम्ही तेल वगैरे लावतो, मग माझे केस वाढतच आहेत. ते कसं असतं, जरा तुमच्या मम्मीचे आजीचे केस मोठे असतील ना तर तुमचे पण असतात. काय बोलतात त्याला, वांशिकता. त्याच्यामुळे पण तुमचे केस छोटे असू शकतात, मोठे असू शकतात. माझ्या मम्माचे केस ना जरा मोठी आहेत, तेव्हा माझे पण केस मोठे आहेत. पण केस नुसतेच मोठे असून तुम्ही त्याला काहीच नाही लावलं, तेल वगैरे नाही लावलं, तर हात तेवढे मी धुवून घेतले आणि टाकला पडेल. त्यामुळे काळजी घ्यायची असते. जसे की मी घेते, सारखी नाही घेते, बट लावते मी कधीतरी तेल वगैरे. आणि माझा मूड नसला ना तर अजिबात लावत नाही, तसेच केस धुते मी बिना तेल लावताच. आणि तेल लावताना ना पहिले हे आपला मुळाशी लावायचं. केसांच्या मुळाशी तेल लावायचं. जर माझी सेंटेन्स चुकलं असेल, असं नुसतंच वरती वरती न लावायचं, जस्ट केसांच्या मुळाशी लावायचं असं. आणि मस्त चंपी करून घ्यायची. केसाला मस्त मालिश केली ना झोपच ते मस्त डेंजर. पण मी आज लई झोप खाल्ली आजारी असल्यावर. आता जास्ती वडवाड नाही करत, तर मी तेल लावून घेते. मला माहितीच आहे, मला केस कट करायची हाऊस भरपूर आहे. मला ना केस माझे एवढे ठेवू वाटतात, कारण एवढे मोठे केस मला कधी कधी नको वाटतात. पण कट केली ना, थोडी जरी कट केली की असलं वाईट वाटतं ना, डेंजर. त्यावर नाही, ते केस कट करायची गेली खड्ड्यात. पण केस पण कट केली पाहिजेत बरं का, कारण ते खाली फाटाफाट्या फुटतात ना, डबल डबल केस येतात. ते काढलेच पाहिजेत, ते काढल्याशिवाय केसच वाढत नाहीत. आणि तुम्हाला वाटतं ना माझे केस गळत नाहीत, माझे पण केस गळतात. हे बघा,
दिसत नसेल तुम्हाला गळत, पण जास्ती नाही गळत. तुमचे जर जास्तीच गळत असतील, कशानेच नसतील राहत, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता. ही एका फार्मासिस्टची फार्मासिस्टचं तुम्हाला एक सजेशन, कारण मी फार्मासिस्ट आहे, तुम्हाला तर माहीतच. केसांना मस्त झंपी करून झालेली आहे. हे आता आपण असंच ठेवून देऊ मॅक्झिमम 2-3 तासासाठी, कारण तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता. त्याने का व्हिडिओमध्ये दाखवतात बघा की घरातला कपडा, ह्या कपड्यावर मी पूर्ण फिरून येऊ शकता कुठं पण ह्या केसात, तेल लावलेल्या केसात मात्र मी घरातून बाहेर सुद्धा नाही जाऊ शकत. त्यावर मी काही जास्त वेळ नाही ठेवणार, 2-3 तास ठेव. चला आधी मी माझ्या या फेसला मी काय काय लावते ते तुम्हाला दाखवते. चलो, चंपी केली कशी दिसते. डायरेक्ट माझी प्रोसेस सांगते काय काय. वाटी घ्यायची, वाटी तर मस्त आहे, इम्पॉर्टंट आहे वाटी. त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं, 2 चमचे झालं टाकायची, हळद, अजून असा टोमॅटो घ्यायचा. एक बटाटा पण लागेल आपल्याला, पण छोटा नाही, याच्यापेक्षा आपण सगळंच घालू. एक टोमॅटो, एक बटाटा तुम्हाला चिरून घ्यायचा, त्यामध्ये असा पिळून घ्यायचा पूर्ण. आला खिसायची खिसणी आहे ना, त्यामध्ये आपण सगळं असं खिसून घ्यायचं. असं जोरात दाबून याचा रस काढून घ्यायचा. छान झाले ना. हे मिक्स करून आपल्या फेस को लगाने का. आणि अति महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी, ते बघा दाखवतात ना ॲलोवेरा, डायरेक्ट ॲलोवेरा आपल्या तोंडावरती कधीच नाही करायचा, कधीच म्हणजे कधीच. म्हणजे नाही का ॲलोवेराचे आपण पानं तोडतो, ते वॉश करून डायरेक्ट बघा असं अप्लाय करतो, ते कधीच नाही करायचं. ते ॲलोवेरा जेल भेटतं बघा, ते लावलं तरी चालेल, पण डायरेक्ट ॲलोवेरा नाही लावायचं. कारण त्यांना ना बघा मला इथं आले थोडेसे केस, त्यामुळे डायरेक्ट नाही लावायचं. आणि असं काही लावताना ना कपड्यावरती सांडू नये याची काळजी घ्या. तर एखादं खराब काहीतरी आणायचं आणि आपण सलूनमध्ये नाही का जात, तिथं लावतात असं, बांधतात असं, तसं बांधून घ्यायचं आणि असं मस्त अप्लाय करून घ्यायचं. आणि मी जरा ह्या 2 आठवड्यात बाहेरचं जरा जास्त खाल्लं आहे, त्यामुळे पिंपल आले तर मला जरासे. मी जरासं थोडं तरी बाहेरचं खाल्लं ना, लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी फोड आलेलाच असतं तोंडावरती. आणि तुम्ही पण जास्ती काय बाहेरचं खात जाऊ नका. आणि ते तोंडाला लिंबू वगैरे लावायचं नाही आहे. काही जणांना सूट होतं, काही जणांना नाही होत, त्यामुळं लावायचंच नाही. बघा इथं सांडलं म्हणजे पॅन्टवरती उरले, हे त्यावरती लावून घेते. फेससोबत कपडे पण हे बघा, पॅन्ट खराब झाली माझी, हे वाळल्यावरती फेस वॉश करून घ्या. वाळलेलं आहे असंच राहू द्यायचं, जास्त वेळ वाळवायचं. करता येत नाही. चला धुऊया आपण. काय फरक वाटतोय? चलो, फेस तर झाले. आणि बिरा म्हणजे सारखं एकच नाही यूज करत तोंडाला. कधी तुम्हाला सांगितलं रवी की तूर डाळ नाही, लाल डाळ आणि तांदूळ भिजत घालून त्याची पेस्ट करून एक रब करायचं, ते एक लावते. आणि हे चला आता तुम्हाला एक दाखवते. मी तुम्ही बोलला ना तू ब्युटी प्रोडक्ट काय काय यूज करते. मेकअपच्या नावाखाली माझ्याकडे फक्त हे बघा, की आपण लहानपणापासून वापरत आहे पावडर, हा लिप बाम, हिमालयाचा लिप बाम एक, बॉडी लोशन, असे भरपूर टाईपचे आहेत. हे बघा, ह्यातलं कोणतं पण मी यूज करते. हे तर संपलंय, हे पण संपलं, हेच यूज करते मी. हे ना मी मिशोवरून ऑनलाईन मॉइश्चरायझर म्हणून आपली
मॉइश्चरायझरचं नाव सुपर लाईट जेल, पॉन्ड्स सुपर लाईट जेल हे फक्त यूज करते मॉइश्चरायझर. अजून हे मी सनस्क्रीन मागवल्या होत्या 3 स्विचच्या, ज्या की माझ्याकडं तर आता म्हणजे एवढे पैसे मी कमवत तर नाही आहे जास्ती, म्हणजे कमवतच नाही, काहीच नाही कमवत अजून. त्यामुळं पप्पांच्या पैशावरती जास्त मला काही खर्च करू वाटत नाही. त्यामुळं ह्या आपल्या 130 150च्या आसपास मला 3 भेटल्या, मग ह्याच मागवल्या. तरी असं बोलले जास्ती भारी नाही, बट एका लेवलवरती मी फेसवॉश क्लीन अँड केअर ह्याचा, पण हा संपला लय दिवस झालं, पण आणलाच नाही मी आता. कधी कधी हे वॅसलीन, हे जर नाही भेटलं तर हे वॅसलीन आपलं झालं. म्हणजे एवढेच प्रोडक्ट. आणि मेकअप तर मला काढीचा येत नाही, काहीच येत नाही मला मेकअप करता, घ्यायचं म्हणजे काहीच. मेकअपचं साहित्य पण माझ्याकडे एवढं नाही आहे आणि येत पण नाही. आवडतं मला करायला पण येत नाही. जाऊ दे, शिकून घेईल मी. एवढंच वापरते मी, बाकी काहीच नाही. नॅचरल ब्युटी ती पण नाही आहे माझ्याकडे एवढी, बट आहे. केस धुतले असते पण अजून टाईम नाही झाला. 2-3 तासानं केस धुते मी. आणि केस धुताना बरं मी शॅम्पू कोणती जस्ट आपली वाटिका यूज करते मी. शॅम्पू तेच यूज करते. बाकी तुम्हाला म्हटलं मी एक्सपेन्सिव्ह काहीच गोष्टी यूज नाही करत. आणि ते डायरेक्ट अप्लाय नाही करायचे केसांवर. आधी ते पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये ते शॅम्पू टाकायचे, मिक्स करायचं, फेस ओतायला. फेस झाल्या मस्त भारी वाटतं. ओतून जस्ट आपण मुळाशी तेल लावले त्यामुळं इथंच ओतून असे मस्त धुवायचे केस. शेंडे असतात ना, त्या शेंड्यांना काय रब नाही करायचं, कारण वरून पाणी येतच खाली, त्यामुळे त्या आपोआप वॉश होतात. मस्त इथं डोक्याच्या केसाच्या मुळाशीच फक्त वॉश करायचं, रब करून केस धुवायचे. ड्रायर मी यूज करत नाही, जस्ट आपल्या नॅचरल म्हणजे उन्हातच वाळतात माझे केस, मी ड्रायर नाही यूज करत. कधी मला कॉलेजला उशीर झाला असला, मी सकाळी केस धुतले ना, तर फक्त फॅनच्या खाली फॅनच्या हवेनेच फक्त सुकवते. ते बी जर जास्त उशीर झाला असल्यावर, नाहीतर मी ड्रायर वगैरे काहीच यूज नाही करत. म्हणजे काहीच नाही. चला केस धुतल्यावरती दाखवते मी. बघा मी जस्ट केस धुतलेत आणि केस वाळवताना हा टॉवेल यूज नाही करायचा. ह्याने पाणी ॲब्सॉर्ब नाही होत केसातलं, असला टॉवेल यूज करते. ते बोलतात नाही बघा, असं नाही करायचं. असं मस्त स्मूथ हाताने असं जस्ट प्रेस करायचं. असं प्रेस करून जस्ट पाणी काढून घ्यायचं आणि वाळत ठेवायचे. तुम्हाला जर स्किन आणि हेअर पण चांगले पाहिजे असतील ना, तर चांगलं खावा आणि व्यायाम करा. तसं मला पण पाहिजेत, कोणाला नको असते चांगले केस, मस्त अशी ग्लो करणारी स्किन. पण व्यायाम कोणी करायचा, चांगलं खायचं कोणी. आपल्याला बाहेरचं खाल्ल्याशिवाय तर पोट भरत नाही, बरोबर आहे की नाही. नंतर कमी करायचं, जास्त नाही खायचं. चलो आता जर तुमच्या घरी कोरफड असेल ना, म्हणजे ॲलोवेरा, तर तुम्ही ती पण केसाला म्हणजे मिक्सरमध्ये त्याची आतला गाभा असतो ना, तो काढायचा, त्यामध्ये तेल टाकायचं आणि मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचं आणि अशी मसाज करायची. त्याने केस एकदम स्मूथ होतात. ते पण लावत जावा तुम्ही केसाला. आणि पण ती मी सांगितले ना, कोरफड डायरेक्ट फेसला नाही लावायची, तोंडावरती पण केस येतील, समजलं ना. फक्त केसांना लावायची, आपल्या हेअरला. आणि मी तुम्ही बघितलंच, मी केसाला जास्ती काहीच नाही लावत, कंडिशनर नाही, काय नाही, जस्ट तेल लावायचं, शॅम्पूने वॉश करून घ्यायचे. चला समजलं ना तुम्हाला. भेटा पण नंतर. बाय टाटा, सी यू.